तळोद्यात कृषी पंपांचा वीज पुरवठा वारंवार खंडित, पिके धोक्यात, शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा। वाढत्या तापमानामुळे पिके करपण्याच्या स्थितीत असताना तळोदा तालुक्यात इमर्जन्सी लोड शेडिंगच्या नावाखाली कृषी पंपांचा वीज पुरवठा सातत्याने खंडित केला जात असल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत। केळी व पपईसह विविध पिकांना पाण्याअभावी मोठा फटका बसत असून वीज पुरवठा तातडीने सुरळीत न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे। शुक्रवारी सकाळी शेतकऱ्यांनी वीज वितरण कंपनी कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांना निवेदन देत दिवसा अखंडित वीज पुरवठ्याची मागणी केली। सध्या तालुक्यात तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत असून शेतपिकांची अवस्था गंभीर बनली आहे। अशा परिस्थितीत कृषी पंपांचा पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने पिकांना वेळेवर पाणी देता येत नसल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली। विशेषतः केळी व पपई बागांचे मोठे नुकसान होत असल्याचे ते म्हणाले। दरम्यान तालुक्यात बिबट्या व अस्वलासारख्या वन्य प्राण्यांचा वावर वाढल्याने शेतकरी रात्री शेतात जाण्यास धजावत आहेत। त्यामुळे दिवसा लोड शेडिंग न करता रात्री करावे किंवा दिवसा व रात्री प्रत्येकी 4 तासाचे नियोजन करावे अशी मागणी करण्यात आली। तसेच पावसाळा जवळ येऊनही वीज वितरण कंपनीने मान्सून पूर्व दुरुस्तीचे कामे सुरू न केल्याबद्दलही नाराजी व्यक्त झाली। यावेळी अनुप उदासी, गौरव वाणी, हेमलाल मगरे, भगवान मगरे, कपिल कर्णकार, रवींद्र मगरे, सुनील माडी, वासुदेव राजकुडे, अविनाश टवाडे, चंद्रकांत सूर्यवंशी, सुनील चौधरी, भरत सूर्यवंशी, पंकज तांबुडे आणि मुकेश माडी यांच्यासह शेतकरी उपस्थित होते। त्यामध्ये 6 तास 5 तास अशी लाईट येऊन राहिली। रात्रपाळी तर आता 1 वाजेला 2 वाजेला येते आणि ती 3-4ला चालली जाते, म्हणजे 4 तास 3 तासाची लाईट देऊन राहिले। आणि दिवसापाळीमध्ये पण जो फॉल्ट होतो त्यानंतर त्याचे जो गॅप पडतो 1-2 तास, तर त्याच्यात काय प्रॉब्लेम असतो सिस्टमला कसं असतं की लोड तुमचं 2 शेजर घेतात असे तर 2 शेज जर आपण 2 शेजावरती लोड गेला तर त्याचा सरच बंद पडतो, बरोबर। म्हणून ते इमर्जन्सी लोड ते कोणाच्या हातात नसतं, त्याला ऑटो रिले सेट केलेलं असतात। पण मग फक्त आपल्या गावाला पण बंद करायला पाहिजे। गावाचा लोड तेवढा नाही राहत ना, एजीला पहिले द्यावं लागेल ना, कारण एजीचा लोड जास्त आहे ना। एजीचा इथं 1500च्या पुढे लोड आहे, गावाचा 70 एम्पियर 70 देऊन का रिलीफ मिळणार आहे का सर?